आजची जी पत्रकार परिषद आहे त्याच्याबद्दल मी 3-4 मुद्द्यात तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि मग प्रश्न उत्तर साधारणपणे आपण एक अर्ध्या तासात संपवूया, सगळं काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा मी भारत विकास परिषद अगदी 1 मिनिटात सांगणार आहे काय आहे. त्याच्यानंतर मग विकलांग केंद्र हे काय आहे, जयपूर फूड आणि मॉड्युलर फूड याच्यातला फरक, ऍडव्हान्स मॉड्युलर पाय म्हणजे काय, मग या दिव्यांग शिबिर जे आहे आणि मोहनजी भागवतांचा कार्यक्रम त्याच्याबद्दल, आणि मग या सगळ्यात शेवटी तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत. अशा पद्धतीने आपण सगळं आजची पत्रकार परिषद करूया. भारत विकास परिषद म्हणजे काय असं जर एका शब्दात, तुलना नाही, डोंट टेक इट अदरवाईज, तुलना नाही पण एका शब्दात जर सांगायचं झालं, लोक असं म्हणतात, अरे वो भारत विकास परिषद यानी आरएसएस का रोटरी क्लब, भारत विकास परिषद यानी आरएसएस का रोटरी क्लब. मी तुम्हाला लोक म्हणतात ते का सांगितलं, तुलना नाही आहे, पण तुम्ही म्हणतो तसं काही म्हणू नका, एक देशभक्तीपट जरा जास्त आहे, पण साधारण काम करण्याची कार्यपद्धत, साधारण सेवा क्षेत्रात काम त्याच पद्धतीचं आहे आणि संस्कार टच जास्त आहे आणि कौटुंबिक कल्चर जास्त आहे, एवढाच फरक आहे. बाकी साधारणपणे कामाची पद्धत संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात आपलं भारत विकास परिषदेच्या ब्रांचेस, शाखा आहेत आणि त्याच्या माध्यमातून सगळे सेवा आणि संस्कार विषयातले प्रकल्प चालू असतात. त्याच्यातला आता आपण आज आलो आहोत सेवा विषयातला काय घेऊन चाललो करायचंय आपल्याला, त्यासाठी आता आपण आलेलो आहोत. आता हे झालं भारत विकास परिषद. 25 वर्षापूर्वी मुळात भारत विकास परिषदेची जी स्थापना झाली ना मित्र, ती 1962 ला चीनचं युद्ध झालं आणि चीनचं युद्ध झाल्यानंतर अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला डिफेन्स मध्ये सुद्धा आपण फार नव्हतो, त्याच्यामुळे सैनिकांचे जे माइन्समुळे पाय गेले ना, ते पाय द्यायला मिलिटरीकडे पण पुरेशी यंत्रणा नव्हती. म्हणून दिल्लीमध्ये सिटीजन फोरम ऑफ इंडिया म्हणून एक ग्रुप तयार झाला आणि त्यांनी लाकडी पाय, डिफेन्स पण लाकडी पायच देत होतं त्यावेळेला, लाकडी पाय सैनिकांना बसवून दिले. 1-2 वर्ष हा प्रोजेक्ट चालला. मग सगळ्यांनी एकत्रित विचार केला की आता आपण हे 2 वर्ष आपण हेच काम करतोय, मग आपण काहीतरी नीट व्यवस्थित करूया. म्हणून मग भारत विकास परिषदेची स्थापना झाली. म्हणजे थोडक्यात भारत विकास परिषदेचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट, मुख्य प्रकल्प काय तर सेवा, सेवा मधला मुख्य प्रकल्प काय तर विकलांगांना कृत्रिम पाय बसवून देणे. हा पहिले 20 आम्ही त्यामुळे 25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये भारत विकास परिषदेच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, 8 ब्रांचेस आहेत पुण्यात आणि महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखांनी मिळून ठरवलं की आपण पुण्यामध्येच चालू करू आपलं विकलांग पुनर्वसन केंद्र. म्हणून 25 वर्षापूर्वी विकलांग पुनर्वसन केंद्र हे पुण्यात सुरू झालं. त्याला आता रौप्य महोत्सवी वर्ष आहे म्हणून त्याचा सांगता समारोह आणि म्हणून मोहनजींचं त्याच्यामध्ये उद्बोधन आणि हा महाशिबिर असं घेत आहोत. आता जयपूर फूड आणि ऍडव्हान्स मॉड्युलर फूड यातला फरक सांगतो. पहिले 20 वर्ष आम्ही सुद्धा जयपूर फूडच देत होतो, परंतु आता अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय, कलियुगात किंमत सांगितली तर पटकन महत्व कळतं म्हणून किंमत सांगतो, पाठ थोपटवून घ्यायची म्हणून नव्हे. बाहेर 50 ते 75 हजार रुपये, येस 50,000 प्लस या किमतीला जसा कृत्रिम पाय, मॉड्युलर पाय मिळतो, तसाच कृत्रिम पाय या शिबिरामध्ये आम्ही दिव्यांगांना देणार आहोत. बाहेर कृत्रिम हात जो 20,000 रुपयाला पर्यंत आहे, असाच कृत्रिम हात या शिबिरात आम्ही मोफत देणार आहोत. आता हा मॉड्युलर फूड मी कायम सांगतो, म्हणजे आता यांनाही आता आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर कार्यकर्त्यांची पण बैठक घेतोय मी, की आता आपलं स्लोगन आहे, तुम्ही ह्याच्या इथे जर पाहाल तुम्हाला दिलेल्या ह्याच्यामध्ये इथे स्लोगनच छापली चित्रांच्या खाली, जयपूर फूड आता बसवा मॉड्युलर पाय खास. त्याच्यामुळे आता जयपूर फूड म्हणायचं नाही, तर ते एक ब्रँड होता जसं कोल्हापूर टाईप बंधारे, आणि आता आउटडेटेड जयपूर फूड इज अ नवी आउटडेटेड टेक्निक. एकेकाळी दुसरा पर्याय नव्हता. युजर्स फ्रेंडली आहे, ऑटो फोल्डिंग आहे, त्याच्यानंतर हाईट ऍडजस्टमेंट आहे. जयपूर फूड पेक्षा हा पाय 60% 60% कमी वजनाचा आहे. म्हणजे बघा 60% कमी वजन आहे आणि जयपूर फूडचं लाईफ 5 वर्ष, ह्याचं लाईफ 20 वर्ष.
एवढा ट्रिमेंडस फरक आहे. आणि म्हणून आपण 5 वर्षापूर्वी लक्षात आलं फीडबॅक सर्व्हेमध्ये की नाही, हे जयपूर फूट आहे ना, सुदैवाने, म्हणजे मी चांगली गोष्ट म्हणतो, प्रत्येक दिव्यांगाकडे आहेत. मी एक स्लोगनच केली दुसरी, जयपूर फूट नसलेला दिव्यांग दाखवा, माझ्याकडून 25,000 घेऊन जा. नाहीये, चांगली गोष्ट आहे, म्हणजे अनेक NGO आहेत. परंतु त्याचा काउंटर पार्ट काय झाला, त्या दिव्यांगाकडे आम्ही जेव्हा घरी जातो, आमच्या पद्धत आहे, आम्ही नुसतं देऊन झालं उपकार केले असं नाहीये. आमचं उपकार करतच नाही आम्ही किंबहुना. त्यामुळे आम्ही घरी जाऊन सुद्धा फीडबॅक घेतो. असं लक्षात आलं की त्याच्याकडे 2-2, 3-3 सेट पडलेले आहेत. नाही, तुम्ही फ्री देता, आम्ही घेऊन ठेवतो. जेवणही होतं तेवढ्यातल्या तेवढ्यात शिबिरात. बघ म्हटलं, यार हे सत्पात्री दान नाहीये. लोक भारत विकास परिषदेची पुण्याई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत बुवा हे लोक, म्हणजे इथे दान दिलं तर सत्पात्री दान होईल म्हणून लोक आपल्याला डोनेशन देत आहेत. पण आपल्यालाही वाटतं आपण काहीतरी समाजकार्य करतोय, पण हे सत्पात्री नाही होते, योग्य नाहीये. आम्ही 5 वर्षापूर्वी बंद केले जयपूर फूट देणं. मग ऍडव्हान्स मॉड्युलर पायावर शिफ्ट झालो. 4 to 5 टाइम्स बघा जयपूर फूटची आमची म्हणजे 4 to 5 टाइम्स कॉस्ट वाढली. परंतु आम्ही म्हटलं नाही, लाभार्थी कमी झाले तरी चालतील, पण जयपूर फूट बंद करायचा. पण सुदैवाने ईश्वरी कार्य आहे, समाज आपल्या पाठीशी असतो. नुसतं कॉस्ट 4 टाइम्स वाढली असं नाही, लाभार्थी पण 4 टाइम्स वाढले, म्हणजेच देणग्या 4 टाइम्स वाढल्या. कारण आम्ही सरकारकडून 1 रुपया घेत नाही आणि समाजाने समाजासाठी चालवलेला, समाजाच्या भरोसे चालवलेला प्रकल्प आहे. म्हणजे सरकारचं काम करत राहील, त्याच्या मारा राजकारणात पडायचं नाही. आम्ही नॉन पॉलिटिकल लोक आहोत, संस्था आमची. परंतु सगळं काही सरकारने करायचं असं कशासाठी, समाजानेच केलं पाहिजे ना हे सगळं. म्हणून समाजाच्या दातृत्व भाव जागृत राहावा या दृष्टीने आणि आम्हाला झोळी घेऊन फिरायची सवय राहावी यासाठी आम्ही हा प्रकल्प समाजाच्या भरोसे करतो आणि मिळतात पैसे. अशा पद्धतीने मी कृत्रिम पायातला फरक आणि जयपूर फूट काय प्रकारे तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे आता आपण ह्याच्या पुढे तुम्ही मॉड्युलर पाय म्हणा किंवा कृत्रिम पाय म्हणा, म्हणजे लक्षात येईल जयपूर फूट नाही. आता आपण याच्याकडे येऊ की रौप्य महोत्सवी वर्ष. मग रौप्य महोत्सवी वर्ष मोहनजी भागवत सरसंघचालक यांना आम्ही विनंती केली आणि सुदैवाने आम्हाला त्यांची तारीख मिळाली 16 डिसेंबर. मग विचार केला, एवढं मोठं व्यक्तिमत्व येत आहे, केवळ त्यांचं भाषण ऐकायचं का आपण? ते तर आमच्या DNA मध्येच नाहीये नुसतं भाषण ऐकणं. म्हणून आम्ही ठरवलं की त्याला जोडून ते येत आहेत. त्यांचं भाषण समजा संध्याकाळी 3:30 वाजता आहे. सकाळपासून आपण महादिव्यांग शिबिर घ्यायचं. 1000 दिव्यांगांचं शिबिर आम्ही ठरवलेलं आहे. आमचं लाभार्थी उद्दिष्ट 1000 आहे. मग खरं 1000 ठरवलं तेव्हा माहित नव्हतं. नंतर आमच्या एका मित्राने सांगितलं गुगल सर्च करून, अरे आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. म्हटलं हो. मग पाहिलं तर एका कॅम्पमध्ये 710चं गिनीज बुकचं रेकॉर्ड आहे. म्हटलं बा, मी तर काही ते रेकॉर्ड करण्यासाठी करत नाहीये, परंतु सुदैवाने गिनीज बुक वर्ल्ड, मग आम्ही त्या कमिटीला अप्रोच झालोय आता आणि वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या सर्वांच्या मदतीनं होईल. त्यामुळे अशा पद्धतीने हे महादिव्यांग शिबिर घेतोय. मग आता हे सगळं विषय आहे. मग परंतु मी नेहमी म्हणतो, समाजामधून पैसा गोळा करणं सोपं आहे, परंतु दिव्यांगांपर्यंत पोहोचणं अवघड आहे. आता आमचं हे समजा एवढे काही कोटी जमा करायचे होते. सुदैवाने भारत विकास परिषदेचे कार्यकर्ते, निमित्त मात्र विनय खटावकर असेल, पण विनय खटावकर काही एकटा विषय नाही. सगळी भारत विकासची टीम आहे. जशी जळगावला शाखा आहे तशा महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात, जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात शाखा आहेत. सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे काही कोटी जमा झालेले आहेत. म्हणजे मी यांचं वाक्य करेक्ट करेन, ते म्हटले पुण्यातल्या नाही हो, सगळ्यांचं मिळूनच आहे आपलं. त्यामुळे त्यांचं मोठेपण आहे ते असं म्हटले. परंतु हे सगळं भारत विकास परिषद या संस्थेमुळे सगळं घडतंय. आणि हे सगळे ब्रांचेस जे आहेत जळगावच्या प्रमुख, इथं जळगावला बसलं म्हणून जळगाव ब्रांच म्हणतोय मी, तर त्या पैसा जमा होतोय. मग अवघड काय आहे? अवघड दिव्यांगांपर्यंत पोहोचणं, दिव्यांगांना हे सांगणं की बाबा हो, जयपूर फूट नाही, ऍडव्हान्स पाय मिळणार आहे.
कारण हल्ली जयपूर फूडला दिव्यांग आपण मोफत जेवण देतो तरी येत नाहीत आता. ते म्हणतात बस झालं तर 3-3 सेट पडलेत. त्यामुळे तुमच्या मार्फत हा पाय कसा आधुनिक आहे हे सांग लोकांना, दिव्यांगांपर्यंत पोहोचणं, आणि असा पाय पुण्याला मोफत मिळणार आहे हे त्या दिव्यांगांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला आज सगळ्यांना मी त्रास देतोय. आता याच्यामध्ये आम्ही काय केलंय, पूर्व नोंदणी कंपल्सरी म्हटलेलं आहे. बरं, नोंदणी म्हणजे काय ते आम्ही फार किचकट ठेवलेलं नाही. फक्त इथे फोन दिलेले आहेत, तुमच्या प्रेस नोटला पण आहेत आणि त्या निळ्या फॉर्म याच्यावर पण आहेत फोन नंबर, आणि प्रेस नोट मध्ये पण दिलेले आहेत. त्या फोनवर प्रत्येक दिव्यांगाने फोन करून नोंदणी करायची. फक्त आम्ही हे मात्र कडक नियम ठेवलेला आहे की दिव्यांगाने स्वतः फोन करायचा. ग्रुप थोडक्यात म्हणजे असं चला हा ग्रुप 10 नावं लिहून घ्या असं नाही, ग्रुप बुकिंग नाही. कारण त्याचं असं आहे की दिव्यांगाला बऱ्याच वेळेला काय असतं, आम्ही जो कृत्रिम पाय देतो तो कोणाला बसवू शकतो, ज्यांचं ऑपरेशन करून पाय कट झालाय, जे सेरेब्रल पाल्सी पेशंट असतील, म्हणजे ज्यांचा पायाचा दोष नसतोच, तो दोष असतो मेंदूचा, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतो. पण त्या अपंगाला वाटतं पाय मिळेल, तो बिचारा पुण्याला येईल ना, आणि तिथे आल्यावर कळेल की नाही हा पाय तुला उपयोगा नाही, तू जरी पाय तुला चालता येत नसलं तरी तुझा प्रॉब्लेम मेंदूचा आहे. म्हणून आमचे हे 3 जे आमचे कार्यकर्ते आहेत हे सगळं त्याच्याशी बोलतात, त्याचा फोटो पाहतात, त्याचा व्हिडिओ कॉल करतात आणि मग त्याचं बुकिंग कन्फर्म करतात, जेणेकरून त्याची पुण्याची फेरी वाया जायला नको. त्यामुळे ह्यात आम्ही दिव्यांगांनी प्रत्यक्ष बोलणं हे कंपल्सरी ठेवलेलं आहे. मग आता अजून एक तुम्हाला विनंती आहे की भारत विकास परिषदेचं नाव नाही छापलं चालेल, पण हे छापा की असं महाशिबिर आहे, हा ऍडव्हान्स पाय मिळणार आहे, आणि हे फोन नंबर छापा. मित्र, बऱ्याच वेळेला होतं काय, पेपरमध्ये सगळं छान येतं, मोहनजी भागवत, भारत विकास परिषद, कोण कोण बसले होते सगळ्यांचं नावं येतात, पण ही नंबरच येत नाहीत. त्यामुळे दिव्यांग काहीच करू शकत नाही, दिव्यांगाची नोंदणीच होऊ शकत नाही. आणि आम्ही खूप मोठे आहोत हे वर्तमानपत्रातून सांगायचं नाहीच आहे. त्यामुळे वर्तमानपत्रातून आम्हाला सांगायचं आहे, प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, आम्हाला सांगायचं आहे की हे काम दिव्यांगांनी लाभ घ्यावा. त्यामुळे फोन नंबर मात्र अवश्य छापा. साधारण मोहनजी भागवतांचा शेड्यूल असा आहे, तुम्ही पण अन्य कामानिमित्त येणार असाल तर यू आर ऑल्सो वेलकम. पत्रकारांची वेगळी व्यवस्था आहेच तिथे. 3 वाजता एअरपोर्टवरून डायरेक्ट तिथे येणार आहेत, 3:30ला कॅम्पला व्हिजिट करतील आणि 4 ते 6 जाहीर कार्यक्रम असेल. एका बाजूला हे महादिव्यांग शिबिर सुरू असेल. हा इऑन IT पार्क समोर खराडी ढोले पाटील कॉलेज आहे. हा भव्य काही एकरचा परिसर आहे, त्यामुळे काही अडचण नाहीये. 1000 दिव्यांग, त्याच्यासोबतचे 1000 लोक, म्हणजे 2000 लोक एका बाजूला आहेत, एका बाजूला आमचे 500 कार्यकर्ते भाषण ऐकायला आलेले असतील. असे सगळे 2,500-3 हजाराचा माहोल असेल तिथे. मोहनजी भागवत असल्यामुळे सिक्युरिटी चेकअप आहे. पण तू कार्यकर्त्यांनाही सांगून ठेवतो की पासची गरज नाहीये, फक्त जे स्टेजवर असतात त्यांनाच पास लागेल. फक्त तुम्ही ओरिजिनल आधार कार्ड सोबत आणा, कारण आता PM सारखी सिक्युरिटी दिली आहे. त्यामुळे सगळ्या सिक्युरिटी चेकअप मधनं जावं लागेल. नुसतं पत्रकाराचा ID चालणार नाही, तर आधार कार्ड पण लागेल, ओरिजिनल ते सुद्धा. सगळ्यांना मागतील असं नाही, ते काय बरं, ते दिल्लीहून टीम येते, त्यांना धड हिंदी समजत नाही, त्याच्यामुळे आपलं असलेलं बरं, एवढाच विषय आहे. अशा पद्धतीत तो मोहनजींचं उद्बोधन होईल. आणि या आम्ही ज्या मातृसंस्थेकडून ही सगळं प्रेरणा घेऊन धनपूर्वक भारत विकास परिषदेचे कार्यकर्ते हे सगळं करत असतो, त्या कुटुंब प्रमुखाचं मार्गदर्शन होईल. अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे. पुण्यामध्ये आपण पिकअप ठेवलेला आहे. आता दिव्यांगांनी जळगावहून पुण्याला यायचंय, तर म्हणाला बापरे इतक्या लांब, राज्यस्तरीय शिबिर आहे, पण इतक्या लांब कसं यायचं. आमच्या आता हे तर मी राज्यस्तरीय इथे येऊन प्रेस घेतोय, परंतु आमच्या बऱ्याचशा शिबिरात जळगावून असे दोघं तिघं आलेले आहेत. ते हल्ली काय होतं, व्हॉट्सअपवर कुठेतरी कोणीतरी पोचतं आणि तो डायरेक्ट जळगावून आलेला आहे. आता जळगावून आलेला दिव्यांग, माझं मूळ गाव जळगाव असल्यामुळे मी सहज जरा जास्त गप्पा मारतो. त्याला कसं कळलं, काय कळलं, तो जळगावून पण येतात. म्हणजे याचा अर्थ काय, तर लांबून सुद्धा लोक येतात. एकतर त्यांना 90 जवळजवळ जर डिसॅबिलिटी पर्सेंटेजवर आहे, पण बऱ्याच दिव्यांगांना स्वतःला फ्री आणि सोबत्याला 75% डिस्काउंट आहे. काही ठिकाणी स्वतःला 75, सोबत्याला 50% असा डिस्काउंट आहे. अगदी AC3 ला पण डिस्काउंट आहे त्यांना. त्याच्यामुळे आणि ते आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे.
त्यामुळे ते बाय रोड बाय ट्रेन येतात. त्यांच्यासाठी ट्रेनमध्ये रिझर्व्ड कोटा असतो, आपल्याला रिझर्वेशन मिळत नाही, त्यांना मिळतं. त्यामुळे ते येतात, ते नक्की येतील. तुमच्या मार्फत तेवढा विषय मात्र नक्की पोहोचवावा. पुण्यामध्ये आम्ही काय केलं, पिकअप ठेवलाय. रेल्वे स्टेशन म्हणजे ह्या रेल्वेने आलेल्यांना रेल्वे स्टेशन पाशी आहे. बाय रोड आले ह्या भागातून तर शिवाजीनगर बस स्टँड, सोलापूरकडून आले तर हडपसर गाडी तळ, आपल्या इकडनं नगरकडून आले, इकडनं नगरकडून येणार, नगरला खराडी बायपास, नाशिककडून आलं तर शिवाजीनगर बस स्टँड, असे सगळ्या ठिकाणी स्वारगेट, कोल्हापूर कडून आलं तर स्वारगेट बस स्टँड, सगळ्या ठिकाणून आम्ही पिकअप ठेवलेला आहे. पिकअप अँड ड्रॉप ऑफकोर्स ठेवलेलं आहे. आणि भोजनही सगळ्यांचंच आहे तिथे. अशा पद्धतीचं म्हणजे एक हे केलेलं आहे. आता प्रश्नोत्तराच्या आधी फक्त एक वाक्यात सांगतो हे सगळे करण्यामागची भूमिका काय आहे भारत विकास परिषदेची, आणि थांबतो. आम्ही नेहमीच म्हणतो की भारत विकास परिषद हे कृत्रिम पाय एवढा भारी असो का तो सेवा कार्य करतं, ते दिव्यांगांवर उपकार अजिबात करत नाही. आमचं ध्येय वाक्यच आहे, नरसेवा नारायण सेवा, नरसेवा नारायण सेवा. त्यामुळे जर उपकारच करत असेल तर तो दिव्यांग आमच्यावर करतोय की परमेश्वर त्याच्या रूपातून येतोय, आणि दिव्यांगामुळे आम्हाला परमेश्वराची सेवा करायची संधी मिळते. आणि आम्ही कोण उपकार करणार? परमेश्वराने आमचं कुटुंब चालवून आमच्या सगळ्यांकडे 2 रुपये आहेत, आणि ते या कामी खर्च करावे हेही परमेश्वरच बुद्धी देतोय, आणि ते आम्ही या कामी खर्च करतोय. त्याच्यामुळे उपकार हा विषय आमचा कधीच नसतो. माझाच असं नाही तर आमच्या भारत विकास परिषदेचे सगळे कार्यकर्ते ज्या एका मुशीतून तयार झालेले आहेत, उपकार करणं हा विषय नसतो, ते आमचं कर्तव्यच आहे. आणि सुदैवाने मोदींनी अपंग हा शब्द काढून दिव्यांग दिलाय. त्यांना खरंच माझा जास्त संबंध येतो. माझ्या वडिलांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं, ते वडील डॉक्टर होते, पण मी इंजिनियर झालो. पण मला आनंद होता, आता वडील नाही येत ते ऐकायला, की दिव्यांग मला डॉक्टर म्हणतात. म्हटलं चला, वडिलांची इच्छा अशी पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही या भावनेने आम्ही हे सगळं करत असतो. आणि का करत असतो? आनंद मिळतो. जो आनंद काही लाख रुपये घेऊन जर मॉलमध्ये गेलो, 1 लाख रुपयाचा आनंद द्या, 1 किलो नाही 1/2 किलो द्या, तो मिळणार नाहीये. पण इथे आम्हाला आनंद मिळतो. म्हणून हे आम्ही म्हणजे तुम्ही पण त्याचसाठी सगळ्या गोष्टी करत असता. अर्थार्जन हा कुटुंब चालवण्यासाठी वेगळा विषय आहे, परंतु आपण सगळेच एका परीने भारतीय संस्कृतीमध्ये आनंद मिळतो. म्हणूनच तुम्ही पण अनेक ठिकाणी, अगदी गणेश मंडळ असो का काही असो, हाऊसिंग सोसायटीमध्ये जे काय आपण करतो ते आनंद मिळतो म्हणूनच करतोय. त्याच्यामुळे यासाठी हे सगळं करत असतो. आपण प्रश्नोत्तर घेऊ आणि थांबूया. नाही, दिव्यांगांची पण आणि सकाळी तिथे आल्यानंतर प्रातर्विधी वगैरे ही व्यवस्था आहे. म्हणजे समजा डायरेक्ट तिथे आले तिथे तर ती व्यवस्था आहे, कारण ते सगळं मोठं कॅम्पस आहे. प्रातर्विधी वगैरे सगळी व्यवस्था होईल तिथे, तो काही प्रॉब्लेम नाही. नोंदणी फी काही नाही, फक्त अट त्यांनी याच्यात फोनवर नोंदणी केलेली असली पाहिजे. नोंदणी फी नाही. हा, योग्य प्रश्न विचारला. काय आहे, पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला हे केंद्र असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी माहिती आहे. आमचं हे म्हणजे आमच्या शिबिराशिवाय सुद्धा पुण्यामध्ये हा सेवा यज्ञ अखंड चालू असतो. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी दिव्यांगांना आम्ही कृत्रिम पाय दिलेले आहेत, ऍडव्हान्स. ह्या भागात दिलेला नाहीये फार. म्हणजे तसं म्हटलं तर जळगावला कॅम्प झालेत बरं का. भारत विकास परिषदेने 3 कॅम्प घेतलेले आहेत पूर्वी, पण ते जयपूर पुढचे घेतले. एक साधारण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3 कॅम्प इथे सलग घेतलेले आहेत भारत विकास परिषदेने. त्यामुळे भारत विकास परिषदेच्या कार्यकर्त्याला तो विषय नवीन नाहीये. परंतु आता हा मॉड्युलर देतोय, तर जळगावकडच्या भागातून आम्हाला साधारणपणे या खानदेश म्हणूया आपण, त्याच्यातून 200 तरी दिव्यांगांनी यावं अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्या पुढचं सांगतो की समजा तुम्ही खरं, मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही खरंच खूप चांगलं प्रसिद्धी दिली या कामाला, आणि 1000च्या ठिकाणी 2000 दिव्यांगांची नोंदणी झाली, हरकत नाही. मी म्हटलं तसं आहे, पैसा उभा राहील.
आम्ही कोणालाही नाही म्हणणार नाहीये. आज आम्ही 1000ची तयारी केली हे मान्य आहे, पण आम्ही कोणालाही नाही म्हणणार नाहीये. बघू काय व्हायचं, कसं करायचं, परमेश्वर कार्य आहे, करेल, होईल, पण आम्ही कोणालाही नाही म्हणणार नाहीये. त्यामुळे बा असं नाही आता उद्दिष्ट पूर्ण झालं आता बाद झालं आता नाही तुम्हाला एंट्री. आणि काय असतं अन्य एनजीओचा प्रॉब्लेम काय होतो, अन्य एनजीओ हे स्वतःचं वर्कशॉप नसतं, असं सतत चालणारी गोष्ट नसते. आता अन्य एनजीओ एखादी असेल तर ते काय करतात, एक दिव्यांगांचा कॅम्प घेतात, कोणीतरी एजन्सी असते ते येतात, पाय बसवून देतात. त्याच्यामुळे त्याच्यानं त्यांनी समजा 100-200चं टार्गेट ठेवलं असेल, ते झालं की ते म्हणतात झालं आता आमचा विषय संपला, मग पुन्हा त्यांच्या तो विषय त्यांच्या दृष्टीने संपलेला असतो. आमचं असं नाहीये. आमचं पुण्यामध्ये नळस्टॉपला थरकुड्या सेंट्रल प्लेस आहे, अगदी हार्ट ऑफ सिटी, तिथे स्वतःचं वर्कशॉप आहे, पेड स्टाफ आहे, 20 जणांचा पेड स्टाफ आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत बाकीचे, पण पेड स्टाफ आहे, चांगलं काही लाख रुपये महिना पेमेंट आहे. आणि हे पायाचं कृत्रिम पायाचं दरवर्षी आम्ही साधारण 5000 दिव्यांगांना पाय देतोय दरवर्षी. आणि आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी मात्र 7000 पर्यंत आम्ही इन्हान्स केलेली आहे. 7000 पाय एका वर्षात आम्ही तयार करू शकतोय अशी आमची. त्यामुळे आमचं स्वतःच सगळा विषय असल्यामुळे आम्हाला फार अडचण येणार नाही. त्यामुळे आम्ही 1000च्या वर झाले तरी आम्ही सगळ्यांना देणार आहोत. इथेच चहा देता ना, काय कसं चहा बाहेर देणार का इथेच देणार?